रोड झाला एक नंबर. वरणघाट आपल्याला आवडला. आय लाईक इट. नंबर 1 रोड आहे. काम तर एवढ्या जोरात चाललंय काय सांगायचं तुम्हाला. मागचे 2 वर्ष पण आलेलो तेव्हा पण असाच होता आणि आता पण तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच आहे तसाच आहे. मला वाटतं आमचा इथंच टाइम जाणार आहे फक्त फिरण्यामध्ये. मोकार फिरतोय. इथून 1 किलोमीटर गेलं का मॅप चेंज व्हायला लागलाय. काय अपडेटच होत नाही मॅप लवकर. व कसला जबरदस्त रोड भेटला आपल्याला. आपल्या डार्लिंगचा आवडता रोड आहे. संपला विषय. हो संपला विषय. कशी पळती नाही थांबा सुंबडीत घेतो. डार्लिंग जर पलटी खाल्ली ना काय समजणार नाही मग. तर नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या एका भटका प्रदीप यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही म्हणाल ह्यो बियाणं कुठं निघालंय सकाळ सकाळी. कसा आहे भावचा विषयच नाही हो. आज आहे विकेंड तर म्हणलं आज एक राईड मारून येऊया मस्तपैकी विकेंडची. चाललोय कुठं? थांबा सांगतो तुम्हाला. आज चाललोय आपण एक अशा घाटामध्ये जे पुणे डिस्ट्रिक्ट आणि रायगड डिस्ट्रिक्टला जुळतो. म्हणजे जुळवणारा मार्ग आहे. खूप महत्त्वाचा मार्ग आहे आणि खूप महत्त्वाचा घाट आहे तो म्हणजे वरंधा घाटात. तर याच्या आधी आपण गेलतो वरंधा घाटात बट दुसऱ्या रूटनं गेलतो. कुठून? पुणे भोर घाटातून गेलतो. तर आता यावेळेस म्हणलं आपण राईड करूया, गोल राऊंड मारूया. तर आजचा आपला तेच विषय आहे की आज चाललोय मी तामिनीतून महाडून बिरवडीहून परत वरंधा घाट आणि तसंच पुन्हा रिवर्स यायचं. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मस्त मजा येईल. काय सांगू तुम्हाला, लय थंडी आहे. अरे बापरे. विषय काय झालाय, आपले ग्लोव्ज राहिले लक्षातच नाही मला घ्यायचं आणि त्यामुळं विषय असा झालाय. एवढं थंडगार लागायला लागले काय सांगू तुम्हाला. ऊन आले बट ह्या उन्हानं काहीच होत नाही. असल्या प्रॉपर आपण गावात आहे, गाव साईडला म्हणजे तामिनीत आहे आपण. त्यामुळं थंडी असणारच, बेकार थंडी लागणार आहे. आता तर स्टार्ट झाले. बघू कसं काय होतंय. सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला भेटेल. बघा प्लस व्हॅलीचा पॉइंट आहे समोर जे बघताय ते, त्यामुळं गर्दी आहे एवढी इकडे. बघू थांबा पोटपूजाचं बघूया काहीतरी आपण. आता भूक लागली. म्हणून गर्दी आहे इथे. दिसते का तुम्हाला गर्दी? आता झाली मंडळी पोटपूजा मस्तपैकी. इथे पोटपूजा केली. आता डायरेक्ट आपण वरंधा घाटात भेटूया. नॉनस्टॉप निघूया कारण ॲक्च्युली झालाय लेट. आपल्याला निघायचं लेट झाला होता आणि अजून मी तामिनीतच आहे. अजून तामिनी पण संपला नाही. त्याच्या आईला ही डब्बे का लय ताप दिले त्या डब्याने. कुठेही जा 10 गाड्यामध्ये 5 डब्बे 50% तरी डब्बेच दिसायला लागले. ह्याच्या पुढे भल्या गाड्या फिक्क्या येतात. भाऊ कुठून बी निघून जातो. आहे का डब्बा एवढा आहे, कुठून बी निघून जातो गॅपमध्ये. त्यामुळे तर म्हणतात गाड्या भारी घेऊन काय हे नाहीये. ट्रॅफिकमध्ये लय व्हॅल्यू आहे किंवा घाटामध्ये याची. छोटी असेल ना कुठून बी जाते. आता वॅगनार डब्बा बघू कुठून बी निघून जातात. जे कोणी बांधील की फॅमिलीला फॉलो करते किंवा बघते श्रीमान लेजंडला तर तुम्हाला कळेल ही शिवी. तर वॅगनार बघितलं ना, एक शिवी आठवते. तू जे आहे वॅगनार म्हणजे एक ही शिवीच आहे आपली वेजवाली शिवी आहे. हा पॉइंट लय भारी दिसतो जो मान्सून मध्ये येतो ना इकडं पावसाळ्यात. बापरे कडक एकदम एवढा भारी पॉइंट दिसतो ना हा. मजा येते. तामिनी काही म्हणावर. सगळ्यात फाटायचा विषय म्हणजे कसा असते माहिती आहे का, इथं तामिनीला ना रात्री ट्रॅव्हलिंग करावं लागते ते पण 2 व्हीलरवर. बापरे. आता आलोय आपण तामिनी उतरून बेडगाव चौकात, बेडगाव फाट्याला. आता इकडून जायचे आपल्याला महाड. आता हा जो रोड आहे ना, हा रोड जातो पुढे निजामपूर, त्याच्यानंतर चिपळूण म्हणलं की समजून जायचं कोकण. हा रोड सीधा कोकणला जातो. पुढे लागणार आहे बघा निजामपूर आहे, त्याच्यानंतर चिपळूण आहे. चिपळूणच्या अलीकडे माणगाव पण आहे. माणगाव मधून गेलो ना तुम्ही तर श्रीवर्धन, त्याच्यानंतर दिव्यागरला जाऊ शकता. आणि जर सरळ गेलो तुम्ही तर मग खाली प्रॉपर रत्नागिरी साईडला जाऊ शकता तुम्ही. जातो आपलं कुंभेला. हा रोड जो आहे ना कुंभे वॉटरफॉलला पण जातो आपण. गेलेलं आहे, एक्सप्लोर केलेलं आहे कुंभे वॉटरफॉल. मस्त वाटतं बघा. मला तर भारी वाटतं सकाळी ना मॉर्निंगला मस्त असं गावात वगैरे असं वातावरण वेगळंच असतं.
सिटीत मजा येत नाही तेवढी गाव साईडला मजा येते. सकाळी वातावरणच भारी असते, चालत लेकरं. आपलं पण हे टाइम निघून गेलेला आहे शाळेत जायचा. ते म्हणतात ना, जे काय मजा असते सगळी शाळेत असतानाच मजा असते. एक वेळेस कॉलेज झालं, वाघ कामाला लागला की संपला. मग काय वाघाला सुट्टी नाही, काय नाही, वाघाला फिरायला भेटत नाही. फक्त रविवार असतो, रविवारी मग फिरायचं की बाकीचे कामं करायचे तेच नाही समजत आहे वाघाला. बट वाघ कुठं घरी बसतो, आपण नसतो सुट्टी देत. आपण रविवार संडे आला की गायब. तर आपण ज्या रोडनं चाललोय ना, तर इकडून रायगड पण लागतं आपल्याला. रायगड इथून फक्त 20 किलोमीटर आहे. दोन्हीकडून बी येतं, तुम्ही भोर साईडनं जावा किंवा इकडून या, तामिनीतून या. आम्ही फिरतो का माहिती आहे का, कसं असतं माहिती आहे का, फिरल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करायला भेटतात. इकडलं ते नाही का कल्चर, त्याच्यानंतर इकडलं राहणीमान, इकडल्या बऱ्याच गोष्टी, शेती बघा तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला एक्सप्लोर करायला भेटतात. तर आपल्याला जायचं इकडून कुठं माहीत नाही. इकडं रायगड रोपवेला चाललाय. इकडच मॅपमध्ये बघूया, कन्फर्म करतो मॅपमध्ये बघू. हा मस्त वाटलं राव गावात आल्यानंतर. असं वाटलं कोकणात आल्यानंतर प्रॉपर. तर जायचे कुठं इकडून बरं. मॅप एवढं गंडवायला लागले ना, काय समजतच नाही. आता आलो एका ठिकाणी, तिथून गावात नाही लागले. तिथून वरंदा घाटात कुठून जातो रोड? वरंदा घाट, वरंदा घाटात रोड कुठून जातो? वरंदा घाट, वरंदा टाकीपासून राईट घ्यायचं ना? हा चल चल. तर विषय काय, तर लोकलच्याला विचारतोय, आता सांगितले त्याने, कारण मॅप इथं कामच नाही करत आहे. कुठेही फिरायला लागले. मॅप ना अशा ठिकाणी कामच नाही करत आहे, काय सांगू. तर टाकीपासून राईट घ्या म्हणलेत. मोकार फिरवायला लागले, काय समजत नाही. आमच्या सोबत बी दोघं चौघ आहेत, ते पण फिरतायत पोरं. हे बघा, आता इथं एक रूट दिला, इथं एक दिला, जायचं कुठं कसं समजावं. मला वाटतं आमचा इथंच टाइम जाणार आहे फक्त फिरण्यामध्ये. मोकार फिरतोय. इथून 1 किलोमीटर गेलं का मॅप चेंज व्हायला लागलाय, काय अपडेटच होत नाही मॅप लवकर. इथं विचारू परत. वरंदा घाट, वरंदा घाट हाच ना? इथं मॅप म्हणजे ना, इथं मॅपपेक्षा भारी नाही. इथले गाईड लोकलचे सांगतील. तो म्हणला हाच रोड आहे. कसला जबरदस्त रोड भेटला आपल्याला. आपल्या डार्लिंगचा आवडता रोड आहे. संपला विषय हो, संपला विषय. कशी पळती, कशी पळती. नाही नाही, थांबा 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 थांबा, सुंबडे घेतो. डार्लिंग जर पलटी खाल्ली ना, काय समजणार नाही. मग असं वाटायला लागले 90 डिग्री चढतोय. स्कूटी चढायला लागली मोकार मागे. येतं का नाही भाऊ फ्लॅट? नुसते नागोडी वळलाय तो, सुट्टीत नाही. मजा यायला लागली बरं. इथे ना सकाळी पाहिजे 5 वाजता, मग बघा कशी फाटती, काय ती थंडी. बरं झालं फायनली गाव दिसला. इथं गाव म्हणजे ना जास्त मोठं नसतात, कौलारूचे घर आहेत आपले. 4-5 घरं बी दिसले नाही, गाव असतं. बरं झालं, मस्त वाटलं बाबा. फाटून हातात आलते नाही का, कुठं चाललो काय समजत नव्हतं. काय असं तुरळक गाव राहते, 4-5 जण येऊन वरी राहतात. आणि इथं विषय काय म्हणजे गाव छोटे राहते, त्यामुळे इथं ग्रामपंचायत ना एका प्रत्येक गावासाठी नसते. असं 4-5 गाव मिळून ना ग्रामपंचायत देतात. गाडी आरामात जाते, चालू पण करायची गरज नाही. पण रोड एवढा छोटा आहे ना, एवढा छोटा आहे ना, समोरून गाडी आली तर समजत पण नाही. आणि पूर्ण झाकलेला आहे ना, त्यामुळं लय रिस्क या विषयी तर बाबा. फाटायचे विषय तिथं. आणि खाली पलीकडे दरी आहे पूर्ण. सीधा गेला तर नीट दरी मध्ये आहे. विषय फक्त एकच गाडी जाऊ शकते इथून मोठी, नाही का. आधी चढलोय, आता पूर्ण उतरायचे आपल्याला हे घाटात.
रोड पण एवढे चांगले नाहीत माहिती का, इथं खड्डे पडलेले ते. हे बघा हे बघा, एखादी जर आला जोरात तर संपला विषय, नीट खाली जातो मग. बापरे का रोड आहे इकडला, पूर्ण ऑफ रोड. रोडच नाही इकडं, म्हणजे विषय असा आहे पूर्ण कच्चा रोड आहे. कुठं बस मारती होती वाटाले गेल्यानंतर, एवढं सगळं पांढरं पांढरं होणार आहे आता, असं वाटायला बस मारतीला गेलतो काही की, एवढं धूळ उडायला लागली मोकार. असं याची पण मजा येते वेगळीच. सगळ्याच गोष्टी अनुभवायला भेटतात ना ट्रॅव्हल करायला लागल्यावर. तुम्ही एकदम हायवेला आलोय आता, चांगला रोड आहे इकडं. ते रोड कसं मधून आणलं आपल्याला गावातून, शॉर्टकट होता. विषय काय, मॅपवर पण तोच दाखवत होता, दुसरा रोड दाखवत नव्हता. ब्रिजवर दिसतंय काय किती मस्त कोरलंय, महाराजांची प्रतिकृती किंवा चित्रीकरण म्हणू शकतात. तसंच तिकडून पुढला रूट असणार आपला भोर घाटातून आपल्याला पुणे जायचं रिटर्न. तो हे MHDC मधून सीधा नाणी माचीला जातं. पण आता काही नाही आहे तिकडं, मान्सून मध्ये यायचं. खूप भारी स्पॉट आहे नाणी माची वॉटरफॉल. तिथून त्याच्या बाजूला सातसडा एक आहे, ती पण असं टप्प्याटप्प्यामध्ये पडणारा. आणि हा रोड जातो रत्नागिरी हायवे, पणजी गोवा रोड आहे, गोव्याला जाणार. सीधा जातो रत्नागिरीला. आपल्याला लेफ्टला जायचं भोरला, आणि राईटला जातो हा इकडे जो आहे ना मंडणगड आहे हा. आता हा सीधा रोड आहे ना आपला वरंदा घाटचा रोड आहे. जिल्हा परिषद शाळा सुटलेली आहे, असले जायला लागलेले. वेगळीच मजा असते शाळेमध्ये असतानाची. हे आहे बेस विलेज वरंदगाव, किंवा याला वरची आळी पण असं म्हणतात. वरंदगाव म्हणजे वरणमधली आळी किंवा वरची आळी असं म्हणतात. तर काय याच्या मागचं इतिहास आपल्याला काय आयडिया नाही त्याबद्दल, बट नाव काहीतरी भारी आहे. वरची आळी, वरंद किंवा वरची आळी. हे 2 डॅम आहेत. जर तिथं पाणी असेल ना भाई, काय व्ह्यू येतो, मजेदार व्ह्यू. मागच्या वेळेस आलो होतो आपण, मागच्या वेळेस म्हणजे कधी आलो होतो बघा मी, 7-8 महिने झाला आता ऑलमोस्ट. मला 8 महिन्याखाली आलो होतो, तेव्हा काय पाणी पण नव्हतं. दिसतोय समोरून येऊ कडक ना. इथे गड पण आहे वरंदा घाटात, कावळागड म्हणून आहे. कावळागड एकदम छोटासा गड आहे, ते पण एक्सप्लोर करू शकता तुम्ही आल्यानंतर. समोर दिसतं का, हा कावळ्यागड आहे. लँडस्लाईड झालेली आहे इथं वाटतं, त्यामुळे इथलं काम चालू आहे. ते हे करता येतं आपलं ताराचं वगैरे गुंफण असतं ना, स्टोन वगैरे असं हे करून प्रॉपर. बघा सगळीकडे काम चालू आहे आता. पूर्ण इथून तिथून तेच काम चालू आहे, कारण लँडस्लाईड व्हायला लागले वाटतं. हे पोकळ झाली ना पूर्ण. आता जसं वरी आलोय ना व्ह्यू पॉईंटला, एकदम टॉपला आलोय, एवढं थंड लागायला लागले मस्तपैकी. आधी वाटलं बायला वरी किती ऊन असेल की नाही का, म्हणजे ग्रीनरी आहे बऱ्यापैकी, बट एवढं थंड वाटायला लागले ना घाटामध्ये आल्यानंतर. आपण आलेलो आहे व्ह्यू पॉईंटला. हे बघा किल्ले कावळागड दिसला का, हा कावळागड. आले मी आता वरंदा घाटात. हे बघा हे समोर आहे आपला कावळागड, छोटासा गड आहे. आणि इथून एंट्री आहे काहीतरी या साईडला, ते पण एक्सप्लोर करू शकता तुम्ही वरंदा घाटात आल्यानंतर. आणि हा समोर आहे वरंदा घाटचा व्ह्यू पॉईंट. जेणेकरून मान्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्यात सीझनमध्ये एवढं भारी दिसेल ना, वॉटरफॉल वगैरे, ग्रीनरी असते प्रॉपर. आता पण येऊ शकता रिलॅक्स करण्यासाठी. मला वाटतं ह्यांना कोणतर पोत दिलं तर का काय माहित नाही, डायरेक्ट कांद्यावर अटॅक आहे. पाठीमागे बघू शकता इथं कांद्याचं पोत आहे. हो का दिसलं का, डायरेक्ट कांद्याच्या पोत्यावर अटॅक आहे. हो का बघा इथं बी गँग आहे, इकडं 2 बसले, कपल्स गोल चालू आहे इथं.
हा पूर्ण हे बघा वरंदा घाट एकदम मान्सून मध्ये ना एवढं कडक व्ह्यू दिसतो ना, काय सांगू तुम्हाला. तुम्ही ट्राय करा मान्सून मध्ये या. आता पण आहे, नाही असं नाही, पण कसं आहे जे मान्सून मध्ये व्ह्यू असतो ना तो आता नसतो. पण आपलं आणि हेच होतं आजचं डेस्टिनेशन आपलं वरंदा घाट. बट मी काय पूर्ण सर्कल मारतोय त्याला, नाही का, पूर्ण एक्सप्लोर करतोय. आणि ते मंदिर आहे मातेचं काहीतरी आईचं, स्टॉल वगैरे आहेत मस्की एक दोन बस. वाघजाई मातेचं मंदिर, छोटंसं मंदिर आहे ते वरंदा घाटात आल्यानंतर. व्ह्यू पॉइंट पाशीच आहे. फिरतो थोडस, मस्त मजा घेतो. आलो जाऊन येतो. काय खायला? भजी विजी, वडापाव मॅगी त्याचा असतं का विषय? बाहेर फिरायला मजा येते. हा हिरोची आहे एक्सप्रेस. बघा आपला भाऊ फिरायला लागलाय. तुम्हाला क्यूट दाखवतो एकदम. थांब र, आपलं भारी होतं. एवढंच आहे बघा इथं बघा. द्यायला लागले. बघू ये वर ये. आलं बघा वर आलं. मस्त आहे. विषय कसा असते माहिती आहे का, दिलं तेवढं पटापट गिळते आणि ते साईडला गोळा करत. तुम्हाला जी फुगल्याला दिसते का दोन्ही साईडला, आणि नंतर खातेत मग. हे बघा बाबू कसला आहे आळूशे. सेम दिसाले बघा. आणि सेम दिसाले. बघू पोच दे. आणि बघ कसं आहे वातावरण वरंद घाटाचा किंवा वरंदा घाटाचा. वरंद घाट कसं आहे वातावरण? समोर दाखव लगेच वातावरण. तुला कसं वाटलं? लगेच कळत ना तुला, समोर दाखव. थांबा तुम्हाला दाखवतोच. आणि भाऊ काय म्हणते बघ. आणि भाऊ कसं आहे वातावरण? मस्त आहे का? भारी वाटलं का नाही? अरे राईड मस्त होती. हेच होतं आजचं डेस्टिनेशन आपलं. काय घाट होता एवढंच. थोडं मान्सून मध्ये अजून मजा थोडस. जाऊ द्या, चला तुम्हाला वातावरण दाखवतो. पोटपूजा चालू आहे. भजी आलेत गरम गरम. खाल्ली मॅगी यायला लागली. त्याच्यानंतर पापड्या खाल्ल्या, चिप्स खाल्ल्या. सूर्याची लँग्वेज आमचं. सूर्य आहे नांदेडचा. खाल्ल्या पिल्या. आता ताक आल्या, ताक प्यायचे आम्हाला. ताक प्यायल्या. आणि ताक कसलं होतं त्याला विचार. ते ताक कसलं होतं रे. अशा प्रकारे आपलं आजचं डेस्टिनेशन जे होतं वरंद घाट एक्सप्लोर करून झालेलं आहे. आणि आता निघणार आहे आपण बोर घाटाने पुण्याकडे. तर तिकडे डॅमचे व्ह्यू आहेत, ते पण बघूया. चलो. तर विषय काय, इकडलं रोडचं काम चालू होतं. जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं काम चालू आहे. अजून काम कम्प्लीट झालेलं नाही. आता पुढे मागच्या वेळेस आलतो मी, तेव्हा पण काम झालेलं नव्हतं. इकडून बोरघाटाचा जो रोड आहे त्याचं आता बघूया आपण जाऊन. मला नाही वाटत काम झालं असेल. रोड खराबच असेल, कच्चाच असेल. बघू चला. असं झाले तुम्हाला सांगतो, वरंद घाटामधून जायचं की नको असं वाटायला लागले. एवढा रोड खराब आहे ना, बस काय सांगू शकत नाही. पूर्ण रोड अजून काम झालं नाही. आपल्याला आवडला. आय लाईक इट. नंबर 1 रोड आहे. काम तर एवढ्या जोरात चाललंय काय सांगायचं तुम्हाला. मागचे 2 वर्ष पण आलेलो तेव्हा पण असाच होता. आणि आता पण तुम्ही बघू शकता, तुमच्या समोरच आहे तसाच आहे. आणि हा ब्रिज आहे आपला समोरला. इथं थांबूया थोडस, आपण चिल करूया. बढिया व्ह्यू आहे, एक नंबर मजा आहे. आज भटका प्रदीप चॅनलवर खास एक ऍक्टर आलेले आहेत. त्यांचं नाव आहे अनिकेत सोनवणे. स्वतःची तारीफ स्वतःच करणे. नाव सांगितलंय फक्त, बाकी काय विषय नाही. गाडी आता वळवतो, तिथे लावतो आपण, जरा फोटो काढू. हा डन. येस.
काय म्हणतो ए यार थांब की चोरा चावी काय काढताय राव सारखं? चावी दे. काय म्हणतो काय काय चावी दे मला मला गाडी घेऊन जायची लांब. तेव्हा आम्ही चांगलं राहत होतो आणि अंध उडलं. अरे देवा गेली बाय पळून. डेच सोडा नाईटला तर खूप रिस्की आहे हा. आणि विषय काय माहिती का, हे रोड आणि ह्याच्या बाजूला डॅम आहे पूर्ण. हे डॅमचं पाणी बघू शकता, खूप रिस्की आहे. नाही इथून गाडी खाली गेली तर झालं मग अवघड आहे. रोड कधी होईल माहित नाही. रात्री तर कृपया करून ह्या रोडला न आलेलंच परवडलं. म्हणजे नाही का, भोर मार्गे ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे खूप चुकीचं आहे. भोर घाटातून कशी गाडी चालवायची सांगा याच्यातून. तरी आपलं ठीक आहे, हे घोडा आहे आपलं कुठून बी जातं, ऑफ रोड घोडा आहे म्हणून ठीक आहे. बट हे बी बघा ना कसं करायचं लागले घोडा. स्प्लेंडर असेल तर संपला विषय. मग कसा आहे राडा स्प्लेंडर असल्या साध्या गाड्या असल्या लय अवघड आहे. की ऑफ रोड आहे म्हणून ठीक आहे, काय प्रॉब्लेम येत नाही. सस्पेन्शन चांगलं आहे, हाईट पण आहे गाडीला. त्यामुळे हा कसा रोड आहे, असा रोड पाहिजे एकदम टकाटक, टेन्शन नाही. हा रोड झालाय कडक बघा. बट काय विषय, काम जेवढं स्लो चाललंय त्यामुळे विषय होतोय. काम फास्ट नाही, काम फास्ट नाही. बघत होतात ना तुम्ही इथून तिथून, हा तो डॅम आहे, ह्याच डॅमचं पाणी आहे. तर मध्ये अलाउड नसेल माझ्या मते, एंट्री नाही तिकडं. खूप भारी व्ह्यू दिसतो, एक नंबर. तिकडं वरी जायला ना अलाउड नसतं त्या रोडने. बघ कसा दिसतो व्ह्यू, कडक एक नंबर. तर मंडळी आता आलोय आपण भोर मध्ये आणि समोर आहे सर्वांचे लाडके श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. हे बघू शकता, महाराजांचं चौक. रयतेचा राजा, जानता राजा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारी वाटलं, मस्त महाराजांचं दर्शन झालं. म्हणूनच मी म्हणतो नका बसू घरी, चला वरंदा घाटाच्या दारी. पोलीस साहेब आहेत. बाबा चालले बाबा मस्त घेऊन डाले. कसं आहे बाबाचं वजन, ॲव्हेंजर सपला विषय हो. हे बघा हे त्रिमंदिर कसं दिसतंय, भारी दिसायला लागले की नाही. खूप मोठं मंदिर आहे, भारी आहे. जर कोणी गेलं नसेल तर जावं. मध्ये गर्दी बघा कशी आहे. नवीन मंदिर आहे आता झालेलं. नाही बराबर आहे ना, खेडशिवा टोलच्या एकदम जवळ आहे. तर आजची आपली जी विकेंडची राईड होती, वरंदा घाट एक्सप्लोर करायचं होतं, ते आजचं आपलं एक्सप्लोर करून झालेलं आहे. आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्याने फटमन सबस्क्राईब करायला. त्याने अजून व्हिडिओ लाईक केलं नाही त्याने कच्चमन लाईक करा आणि टनमन घंटा दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येतील. चला मग भेटूया अशाच नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत टाटा बाय 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 बाय. चलो.